अलंकार पुरी पुण्य भूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या सर्वदा लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वे विघ्नसन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान परशुराम महाराज की जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम कृष्ण हरे राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम नवनी रलसमन वनी रलसमन वनी रलसमन वनी नवनी रलसमन वनी कपि नवनी कपि नवनी कपि नवल विनोद विहारी जय जय राम गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरन गोपाल नरन गोपाल 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 नरन गोपाल नरन गोकुल संकट हारे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणी नेहि चरणी नेहि चरणी 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 नेहि चरणी नेहि करुणा दृष्टि निवारे जय जय राम कृष्ण
ममतालु जय रूप ममतालु जय रूप ममतालु जय रूप ममतालु
लागो माझे प्रिय ऐसी देजी संगते पांडुरंगा ऐसी देजी संगते पांडुरंगा तुझे चरणी लागो माझे प्रिय तुझे चरणी मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य करावे सार्थक ऐसा देय विवेक नारायण हो ऐसा देय विवेक नारायण नारायण हे तुझे चरणी लागो माझे प्रिय नाम म्हणे दीनो आत्मा सर्वा खुली नाम म्हणे दीनो आत्मा सर्वा खुली नाम म्हणे दीनो आत्मा सर्वा खुली ऐसी देवी मध्ये पांडुरंग ऐसी देवी मध्ये पांडुरंग तुझे चरणी लागो माझे प्रिय तुझे चरणी लागो माझे प्रिय तुझे चरणी तुझे चरणी तुझे चरणी लागो माझे सीताकांत स्मरण केलेल्या ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु काय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की कुंडली वरदा हरी विठ्ठल जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती ऐसी देय संगते पांडुरंग मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा देय विवेक नारायण नामा म्हणे दिसो आत्मा सर्वा कोटी ऐसी देय मती पांडुरंग नामदेव महाराजांच्या परंपरेतला अभंग या उत्सवातल्या अतीव महत्वाच्या दिवशी आपण सगळे एकत्र आलेलो असं म्हणण्याचं कारण असतं कारण प्रसादाचं कीर्तन हे नशिबात असावं लागतं असं सांगितलं जातं कारण स्वतः भगवंत आपल्याला प्रसाद देणार असतो या दिवशी म्हणून ते शेवटी पद म्हणतात सद्गुरु यावा प्रसाद झडत सद्गुरु यावा प्रसाद झडत
त्यामुळे ज्यांच्या नशिबात आहे ते सगळे इथे आपण आलो असतो. नामदेव महाराजांचा परंपरेतला अभंग नामदेव महाराज आपल्याला सूचक सांगतात. जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी देही संगती पांडुरंगा. भगवंत तुझ्या चरणाशी जर माझी प्रीत लावायची असेल तर ऐसी देही संगती पांडुरंगा. माझी संगत बघा चांगली ठेव. आता या 2024च्या काळात हेच फार महत्वाचं आहे. संगत फार महत्वाची आहे. आपल्याला सगळ्यांना ती जुनी कविता माहिती आहे. सुसंगते सदा घडो सुजन वाक्यकाने पडो कलंक मातेचा दडो विषय सर्वथा. सगळ्यांना माहिती आहे कविता, हो मोठे बसलेले आहेत त्याला. पण आत्ताच्या या काळामध्ये या चाललेल्या सगळ्या घडामोडींच्या काळामध्ये ही कविता थोडी बदलावीशी वाटते. सुसंगती निदान घडो सुजन वाक्यकाने पडो. निदान घडू दे बाबा, सदा नको, निदान घडू दे. हल्ली काय होतं माहितीये का, सगळ्यांना अर्जुन व्हायचं, सगळ्यांना अर्जुन व्हायचं बसलेल्या, पण कृष्ण कुणाला व्हायचं नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला काय सांगायचं ते आम्हाला सांगा, आम्ही काय तुम्हाला सांगू शकत नाही. हे जोपर्यंत आपलं बदलत नाही तोपर्यंत आपली संगत सुधारणार नाही. जोपर्यंत आपण काहीतरी भगवंतासाठी करावं, त्याच्यासाठी वागावं, त्याची सेवा करावी हे जर आपल्याला वाटत नसेल तर भगवंतालाही ते वाटत नाही हो. आणि त्याप्रमाणे भगवंत त्याची संगत घडवतो. लक्षात घ्या. इतक्या सगळ्या संतांचं हे चरित्र, नामदेव महाराजांचं चरित्र किती अलौकिक आहे. लहान होते नामदेव महाराज, 5-6 वर्षाचे अगदी. आणि 5-6 वर्षाचे असताना 1192 शक्य 1192 त्यांचा जन्म. कार्तिक शुद्ध एकादशीला त्यांचा जन्म आहे. लक्षात घ्या. दामाशेठना, त्यांच्या वडिलांचं नाव दामाशेठ, आईचं नाव गोणाई. घरी कपड्यांचा व्यवसाय. आणि हे सगळं करत असताना आपले पदरी मूल नाही म्हणून भगवंताकडे साकडं घातलं. आणि भगवंताचा प्रसाद हा एकादशीला दामाशेठना मिळाला. तेच हे नामदेव महाराज. भगवंताशी संगत कशी घडली हो, त्याच्या चरणाशी संगत कशी घडली. घराच्या बाजूला असलेलं पांडुरंगाचं देऊळ लहानपणापासून आपल्या वडिलांनी पांडुरंगाची केलेली सेवा ही पाहिलेली होती. काकड आरतीला जात होते. हल्लीचे वडील, बाळा तू झोप, तुला यायची गरज नाहीये काकड आरतीला. हे जोपर्यंत आपलं बदलत नाही, तू झोप, तू नाही आलाच चालेल कीर्तनाला बाळा, तुझ्या शाळा आहे तुझी, त्यामुळे नको. एवढे सगळे पांडुरंगाचे वडील करणारे उपचार नामदेव बघतायत लहानपणापासून. एक दिवस अशी वेळ आली, दामाशेठ कामानिमित्त बाहेर गेले आणि आजचा पांडुरंगाचा नैवेद्य हा नामदेवांकडे दाखवण्याचं कार्य सोपवलं गेलं. गोणाईने नामदेवांना ती भरलेली थाळी दिली आणि नाम्या जा बघू पांडुरंगाला नैवेद्य दाखव आणि ते ताट परत घेऊन ये बरं. एवढं सांगितलं. नामदेव भोळे हो. नामदेवाला काय वाटलं, हा प्रसाद, हा दिलेला नैवेद्य पांडुरंग जेवेल, मग मी तो घेऊन येईन. ताट रिकामे देखिले नैवेद्य काय केला, ताट रिकामे देखिले नैवेद्य काय केला, ताट रिकामे देखिले नैवेद्य काय केला.
ते ताट दिलं, भगवंतासमोर येऊन बसले हो, नैवेद्य वगैरे दाखवला, पाठ पाजायला आता भगवंत येईल, हे सगळं ठेवलेलं पान देवाला सुरुवात करेल, भगवंत यायला तयार नाही हो. शेवटी रामदेव महाराज म्हणते, भगवंता आता जर तू आला नाही तर तुझ्या या विटेवर डोकं आपटील आणि जीव दे, लक्षात ठेव. नाहीला चला भगवंताचा. भगवंत स्वतः अवतरित झाले, नाम्याचा भोळा भाव पाहिला हो, आणि ते रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले. आई देव माझा नैवेद्य घे मला, म्हणून उशीर मला झाला, नामा उशिरा घरा आला, म्हणून तुझे गोड अधिकार, नामा उशिरा घरा आला, म्हणून तुझे गोड अधिकार, नामा उशिरा घरा आला, म्हणून तुझे गोड अधिकार. ताटरी नामे ते दिले, ताट बघितलं रिकामं आलंय. नामदेवावर विश्वास बसला नाही हो मातेचा. आणि नामदेव महाराजांना कोण आहे म्हणजे, अरे नाम्या, अरे असं खोटं बोलतोस होय देवाच्या नैवेद्याच्या बाबतीत. नामदेव देव कोणी जेविला देखिला सांगा, नामदेव देव कोणी जेविला देखिला सांगा, नामदेव देव कोणी. अरे देवाला जेवताना मी पाहिलंय का, कशाला खोटं बोलतो. सगळ्यांना नैवेद्य वाटून आला असता. आता नाही का आई, मी खरंच बोलते. घोडाईचा ताबा सुटला हो रागावरचा. शेवटी मातेनं काय करावं, एक दोर घेतला आणि नामदेवाला उलटा टांगला हो त्या दोराला. आणि रागाने मारायला लागली हो. अधिक मारी शेजारी ये मुनी गोड विला, शेजारी ये
आपण परीक्षा पाहिली, खरंच ह्याला पांडुरंगाच्या चरणाची एवढी प्रीत लागली आहे का, त्याची संगत बरोबर आहे का. म्हणून दुसऱ्या वेळेला असाच प्रकार घडला. नामदेवानं ताट दिलं दामा शेटणी आणि जा आम्ही नैवेद्य दाखवून ये बघू पांडुरंगाला. आज सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवला. दामाशेठ मागणं गंमत बघताय, खरोखर पांडुरंग परमात्मा या नाम्यासाठी येत होता. हे कशामुळे झालं. देणे तुझे चरणे लागो माझे, ऐसी देवी संगती पांडुरंग. मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा देई विवेक नारायण. विवेक बुद्धीने विचार करणं, सारासार विचार करणं. पहिल्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे विवेकाने विचार करता तो योग. नामदेवांना आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे. भारत भ्रमण केलं या सगळ्या संतांनी एकत्र येऊन. हे करत असताना पंढरीमध्ये, त्या पंढरपुरामध्ये ही सगळी संत मंडळी एकत्र आलेली होती. आणि नामदेवांना एक प्रकारचा थोडा अहंकार होता की पांडुरंग माझ्या बरोबर येऊन जेवतो. या गोष्टीचा अहंकार नामदेवांना होता. आणि मुक्ताईला हा अहंकार पटलेला नव्हता. कारण सगळे संत येऊन नामदेवांचा आशीर्वाद घेत होते, पण नामदेव कुणाचा आशीर्वाद घेत नसत का, कारण पांडुरंग माझ्याबरोबर येऊन जेवतो. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये नामदेवाला सगळे नमस्कार करतायत, पण मुक्ताई आली, नामदेवाला नमस्कार न करता निघून गेली. नामदेवाला या गोष्टीचा राग आला, ती गोष्ट सोडून दिली. पण नामदेवाला तो अहंकार घालवायचा म्हणून आळंदीमध्ये सगळ्या संतांची सभा बोलवण्यात. आणि या सगळ्या संतांच्या सभेमध्ये गोरोबा काकांना, कुंभार लोकांकडे ती थापटणी असते बघा, त्या थापटणीचा उपयोग गोरोबा काका म्हणाले, ही सगळी मडकी बसलेली आहे, याच्यात ती कच्ची कुठली आणि पक्की कुठली मला पाहू दे. म्हणून सगळे संतगण ओळीत बसले. ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, सगळी संत मंडळी बसले. एकेकाच्या डोक्यावर ते थापटणी वाजवत आहे. हे मडकं पक्क आहे 100%. असं करत 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 नामदेवांचा नंबर आला आणि नामदेवांनी पगडी वगैरे काढली. हा काका, थापटणं फिरवा माझ्या डोक्यावर. म्हणजे थापटणं वाजवलं. हा, या सगळ्या मडक्यांमध्ये हे एकच मडकं असं आहे की ते कच्च आहे. या गोष्टीचा राग नामदेवांना आला. त्या सभेचं ताड दिशी उठले आणि पांडुरंगाच्या चरणी लीन झाले, पांडुरंगाकडे आले. अरे देवा, मी तुझी इतकी भक्ती केली, तुला मी घास बनवला, तर मी कच्चा आहे. भगवंत प्रकट झाले. हो नामदेवा, अरे असं कसं म्हणतोस तू. गोरोबा काकांचं काही चुकलं नाही बरं. तू मला चराचरात पाहत नाहीयेस, हे तुझं चुकतं. तुझी दिशा उलटी फिरते, तू वेगळ्या दिशेने चाललाय, तुझी संगत बाजूला होती, अहंकाराचा वारा लागलेला आहे तुला. त्यामुळे तो दूर करायचा असेल तर स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांमुळे करा. स्थिरचरात व्यापलेलो आहे मी. तू फक्त मला या पांडुरंग पंढरीच्या ह्या एवढ्याशा देवळामध्ये पाहतोय. चराचरात पाहायला लाग, तुझी दृष्टी वाढव. पण भगवंत, हा मार्ग मला कोण दाखवे, या मार्गाला कोण नेईल, या संगतीला कोण नेईल. एक काम कर म्हणाले पांडुरंग, औंढा नागनाथ दादा, तिथे तुला विसोबा खेचर भेटतील, त्यांच्या चरणी लीन होऊन ते तुला पुढचा योग्य तो मार्ग दाखवतील. असे हे नामदेव महाराज विवेकाने पुढे वागत गेले. नामाचं महात्म्य असं आहे की नामाचं नाम एकदा आपण पक्क केलं, नाम एकदा पक्क केलं, आपलं आधी ठरलं पाहिजे आपण कुठल्या खुंटीला धरून ठेवायचं. त्या देवरूपी खुंटीला आपण न धरता आपण नश्वर खुंट्याला धरून ठेवलेलं आहे. एक कबीरांचा दोहा आहे, चलती चाती देख कर देख कबीरा रोये. कबीरजी रस्त्यातनं चाललेले होते
चलती जाती देख कर. कबीरजी रस्त्यात चाललेले असताना एक स्त्री जात्यावर दळण दळत होती. आणि ते दळण दळता दळता कबीरजी तिथे पोचले. आणि ती स्त्री दळते ते पाहून एकदम कबीरजी रडायला लागले. आणि एखादा एवढा मोठा सत्पुरुष आपल्या घराशी येऊन काही न समजता रडायला लागतो. ती घाबरली हो थोडीशी आणि म्हणाले, कबीरजी म्हणाले, अगं या जातीमध्ये एकही दाणा शिल्लक राहत नाहीये, सगळे दाणे भरडून निघताय. मला या गोष्टीचा वाईट वाटलंय. चलती जाती देख कर देख कबीरा रोए, दो पातन के बीच में, दो पातन के बीच में शाबुत बचान गोए, सियावर रामचंद्र की जय. ह्या दोन्ही पात्यांमध्ये एकही दाणा असा शिल्लक नाहीये की तो व्यवस्थित राहिलेला असेल. मला हे पटत नाहीये. म्हणून कबीरजी म्हणाले, माझ्या गुरुने बोलवा, मला ह्याच्यात काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणून कबीरजींच्या गुरुना तिथे आणण्यात आलं. ते गुरु आत्तासारखे नव्हते हो. आता गुरु म्हणजे ते गुरु येणार महागुरु होते. त्याला माईकची वगैरे व्यवस्था पाहिजे, सगळं सेटअप व्यवस्थित पाहिजे, व्यासपीठ पाहिजे. तसे गुरु नव्हते हो त्या काळात. अरे कबीरा, तुला काय झालं? गुरुजीने कथन केलं, चलती जाती देख कर देख कबीरा रोए, दो पातन के बीच में शाबुत बचान गोए. या दोन्ही पात्यांमध्ये एकही दाणा शाबूत नाही. अरे एवढंच ना. म्हणून त्या जात्याजवळ गुरुजी गेले आणि ते दोन्ही जाती जेव्हा एकत्र असतात त्या खुंटीच्या आधाराने ती एकत्र असतात. ती खुंटी बाजूला गेली, ती जाती दोन्ही विभागली गेली, दोन्ही बाजू वेगवेगळ्या झाल्या. कबीरा, तू काय म्हणालास? चलती जाती देख कर देख कबीरा रोए, दो पातन के बीच में शाबुत बचाना गोए. ना इकडे ये म्हणे. की जी खुंटी असते त्या खुंटीमध्ये 4-5 दाणे तांदळाचे होते. मला सांगण्याचा मुद्दा, त्या भगवंत रूपी खुंटीला धरून आपण राहत नाही. त्या खुंट्यांच्या मागे आपण खेळत असतो. जो अशाश्वत आहे, जो आचंद्र दिवाकरो राहणार आहे, त्याच्या मागे न राहता आपली संगत बिघडते. लक्षात घ्या. आणि त्याच खुंटीला कायम ही संतगण धरून होती. म्हणून आयुष्यात पार गेले. लक्षात घ्या. आणि आपल्यावर सुद्धा आता अशीच वेळ आलेली आहे. आपल्या धर्माची, आपल्या देवांची जर खुंटी अशी शाबूत ठेवायची असेल ना, तर हे येणारं 20 तारखेचं मतदान फार आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या धर्मासाठी महत्वाचं आहे. आता आपण सगळ्यांनी ठरवायचं, आपण शिवाजी महाराजांचे मावळे होऊन मतदान करायचं का टिपू सुलतानाचे सगळे जहागीर होऊन मतदान करायचं. ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. कळकळीने का सांगतो? इतके स्वतंत्र लढे झाले, कशासाठी झाले? व आपल्या देशासाठी झाले, आपल्या धर्मासाठी झाले. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंत म्हणून गेलाय हो. पण कायम भगवंत येईल. भगवंत हा आपल्या मागे उभा आहे. लक्षात घ्या. भगवंत सुद्धा आपल्याला हेच सांगतोय की तू धर्म कधी सांभाळणार? मी आहेच धर्म सांभाळायला. पण तू स्वतः जर धर्म सोडला, अधर्माने वागायला लागला, तर माझ्या चरणाची प्रीत कशी लागणार बघ तुला. आणि आपल्या या देशाबद्दलची प्रीत अशी सोडून देण्यात आपल्याच लोकांना फार मजा वाटते. अधर्म माजवायला निघाले खरंच. आणि हे या सगळ्यापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपलं एक बटन फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. 100% मतदान होणं हिंदू लोकांचं, उत्तम हिंदू लोकांचं. घरबसे राहतात हो लोक. आपली घरात बसून राहतात मतदानाच्या दिवशी. काय मतदानाला जायचं? लोकसभेला अनुभवलं ना काय
40% हिंदूंचा. काय फायदा झाला? 40%च मतदान झालं हो हिंदूंचं, माफ करा, 40% अख्ख्या देशातलं. का? हिंदुस्थान म्हणतो ना आपण, हिंदूला गरज नाही हिंदू राजाची. आणि हे जर वाचवायचं असेल तर आपण जागरण करणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. समाजामध्ये जागरूकता आपण निर्माण करणं, आपल्यापासून आधी सुरुवात केली की मग समाज सुधारायला लागतो. त्यामुळे समाजाला सुधारण्याचं काम आपल्यापासून आपण करावं, तरच भारत देश सुजलाम सुफलाम होईल. परम वैभव नेतमे तत्व राष्ट्र. परम वैभवाला आपल्याला राष्ट्र न्यायचंय, लक्षात घ्या. हे असं होणार नाही हो, गाफील राहून चालणार नाही कुठल्याही लढाई. हिंदू हा कायम गाफील राहिला, त्यामुळे राम मंदिर व्हायला 550 वर्ष लागले, लक्षात घ्या. आणि भगवंत सुद्धा चांगल्या हातांची वाट बघत होते, लक्षात घ्या. भगवंताला वाटल्याशिवाय काहीही होत नाही. कुठली एक पान या सृष्टीतलं भगवंताला वाटल्याशिवाय हलत नाही. त्यामुळे भगवंत सुद्धा चांगल्या हातांची वाट बघत होते आणि ते चांगले हात भगवंताला सापडले. म्हणून 550 वर्षांनंतर आपण 22 जानेवारीला राम मंदिर उभं राहिलेलं आपल्या डोळ्याने पाहू शकतो. एवढ्या लढाया झाल्या हो, एवढ्या लढाया झाल्या. आपल्याच धर्माच्या, आपल्याच हिंदुस्थानाच्या मोठ्या एवढ्या प्रखर नेत्याला, एवढ्या प्रखर भगवंताला आपण सोडवू शकलो नाही 550 वर्ष. ही दयनीय अवस्था आहे आपली. असतो माझा सांगण्याचा मुद्दा, भगवंताच्या चरणाशी जर प्रीत लावून घ्यायची असेल तर विवेकाने वागलं पाहिजे. आणि शेवटच्या पंक्तीत आपल्याला नामदेव महाराज हे सांगतात, नामा म्हणे दिसो आत्मा सर्व भूती, ऐसी देई मती पांडुरंगा. जेव्हा आपण भगवंताचं श्रद्धास्थान आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित करतो तेव्हाच सगळ्या लोकांमध्ये नामामध्ये दिसतो आत्मा सर्वाभूती, भगवंताचा आत्मा सर्वाभूती दिसायला लागेल. त्यामुळे दुसरा तिसरा विचार न करता नामदेव महाराज आपल्याला मूळ पद्धत हेच सांगतात की दुसरा तिसरा विचार काही करू नको, फक्त संगत बाबा चांगली. संगतीला फार महत्व आहे बाबा आपल्याकडे. त्यामुळे नामदेव महाराज आपल्याला मूळ पद्धत उपदेश करतात. जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती, जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती, जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती, जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती.
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करूया. आणि पुढच्या कथा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
दर्शन करता म्हणून देवळामध्ये प्रवेश आला. उर्वसे प्रसन्न अंतःकरणाने मंदिराच्या महाद्वारात आत गेला. वरती बघतोय अरुण असा चाललेला होता. अरुण म्हणजे भगवान सूर्य नारायणाच्या रथाला सारथी दिसायला लागलेले हो सूर्य भगवान. आणि त्या सूर्य किरणांचं स्नान केलं. या उषा अशा सगळ्या अवकाशात पसरलेल्या होत्या सूर्य किरणांच्या. आपल्या ऋग्वेदामध्ये उषा सुप्त आहे. ते सुप्त त्या वेळेला म्हणतात. आपल्याकडे आपले ऋषीमुनी मूर्ख नव्हते हो. आपलीच लोक आता मूर्ख ठरवतात. कुठली गोष्ट काही काही याला वैज्ञानिक कारण होती आणि आहे होती ना आहे. आणि असा सूर्यकिरणांचा स्नान केलं. प्रसन्न अंतःकरणाने भगवंताच्या समोर प्रवेश केला मंदिरामध्ये. दक्षिणेमध्ये रामेश्वराच्या मंदिरात या व्यक्तीने प्रवेश केला. भगवान रामेश्वरांचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न झालं हो. मंदिराच्या बाहेर आला. मंदिराच्या बाहेर आला. आज जरी भगवान रामेश्वर असले तरी ह्याच्या मनातला देव त्याचा वेगळा होता आणि तो मुखामधनं बाहेर यायला लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. Hare
निरंतर नामस्मरण चालू मार्गाने निघाला हो आणि त्या ध्यानात त्या धुंदीत चालतोय हे नारायण वासुदेव हे नारायण वासुदेव यण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव याचा ध्यान चाललंय आणि दुसरीकडनं एक आवाज आला श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम हा इथं ओरडायला लागला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव तिकडनं यायला लागला आवाज श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असा आवाज कुणाला लोकांमध्ये स्पर्धा चालू झाली हो आवाज कुणाला ते तिकडनं ओरडत आहेत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या आवाजाच्या दिशेने ही व्यक्ती निघाली श्रीराम जय राम जय जय राम 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 आवाज येतोय कुठे या आवाजाच्या दिशेने तो निघाला हो आणि जिथनं आवाज येत होता त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन लांबनं पाहिलं त्या राम नामाचं असं एक चक्र त्या व्यक्तीभोवती फिरत होतं घर 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 त्या चक्राला भेदून हा हात जाऊ शकला नाही लक्षात घ्या आपली उपासना आपण जेवढी वाढवू तेवढं अज्ञात चक्र आपल्या भोवती फिरत असतं लक्षात घ्या आणि त्या चक्रामध्ये अशी अनेक संकटे त्या चक्राच्या आतही येत नाही आपल्या उपासनेमध्ये त्यामुळे उपासनेला दृढता आपण आपला वाढवायचा असतो लोकांनी वाढवायचा नसतो आपण आपली उपासना तेवढी बळकट करायला लागते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं चक्र फिरतंय घर 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 ओ आजोबा ओ श्रीराम आजोबा नाव काय तुमचं म्हणाला डोळे उघडले कोण आहे तुमचे होते करोनी पुच्छाची गुंडाळी वरी बैसले महाबळी महाबळी बसलेले होते हो याला ओवी असं म्हणतात आमचे बोल कायम कीर्तनात सांगतात ओवी अशी म्हटली जाते कायम विनोद करतात हे असं म्हटलं की कसं वाटतं झेंडूच्या फुलावर बसली आणि असं महाबळी येत होते त्यामुळे करोनी पुच्छाची गुंडाळी वरी बैसले महाबळी आपल्या पुच्छ म्हणजे शेपटी लक्षात घ्या हल्लीच्या मुलाला पुच्छ म्हणजे काय माहिती नसतं टेल सांगायला लागतं हो आम्हाला ते पुच्छाचं आसन केलेलं होतं आणि त्या आसनावर मारुतीराय बसले आणि मारुतीरायांना प्रश्न विचारताय हो आजोबा व्हॉट इज युअर नेम नाव काय तुमचं असं नातवानी आता आजोबाला प्रश्न विचारला ना एखाद्या ग्रँडपा व्हॉट इज युअर नेम आजोबाला वाटतं आपल्या नातवाला लई इंग्लिश लई ते इंग्लिश मीडियमच असतं हो काही त्याला येत नसतं काही येत नसतं आपणच आपलं उगाच केला डोक्यावर चढवून ठेवतोय त्या इंग्लिशला त्यामुळे आजोबा तुमचं नाव काय ते पण तितक्याच ताकदीचे होते हो मला नाव विचारणार तू कोण म्हणाले तुला काय करायचंय माझं नाव तू कोण सांगा अहो आजोबा अहो माझं नाव तुम्हाला माहित नाही सांगा कुणीतरी याला सांगा कुणीतरी असं आजोबा तुला कोण नसेल ना तेव्हा म्हणायचं सांगा कुणीतरी हो याला माझं नाव यांना माहिती नाही अहो माझं नाव पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया पांडुनृपती जनक जया
माता तुझी धर्म भीम पांडव जया 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 नावे विजय तो हे माझं नाव आहे म्हणाला एवढं एवढं अहो आमचं नाव सांगायच्या आधी आमच्या 4 पिढीची नावं सांगायला लागतात हो तरच आमची ओळख पटते हल्ली उगाच भारत भ्रमण करत बसतोय भारत जोडो यात्रा आधी आमच्या खानदानाचं नाव सांगायला लागतं तरच आमची ओळख आणि माझं नाव ऐकायचंय ना तुम्हाला पांडुरपती जनक जया माता कुंती यदुतनया धर्म भीम बांधव जया नामे विजय तो माझं नाव विजय उर्फ धनंजय उर्फ अर्जुन म्हणती माझा बर अर्जुन नाव करते पण मग आजोबा अहो तुमचं नाव सांगितलं नाही तुम्ही आता जनरेशन गॅप बघा जनरेशन या देहाला म्हणजे माझ्या या देहाला राम भक्त हनुमान असं म्हणतात ते राम नाम फक्त ऐकलं हो अर्जुनाने राम कहीं पे सुना है ये नाम राम 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 कुठला राम कुठला राम म्हणाले मोरोपंतांनी आमच्या फार एक सुंदर वर्णन केलेलं आहे बारामतीचे आमचे मोरोपंत जी चांगली बारामतीतली माणसं होऊन गेली त्यातले आमचे मोरोपंत बाकी जर मला माहिती नाही तुम्ही का असतात बारामतीच्या मोरोपंतांनी चांगली एक वर्णन केलेलं आहे कोणता राम म्हणे अर्जुन कोणता राम म्हणे अर्जुन कृष्ण भ्राता की रेणुका नंदन कोणता राम म्हणे अर्जुन कृष्ण भ्राता की रेणुका नंदन की निरपराध वालीचे केले जाने हनन एवढं सगळं अर्जुनाचं ऐकलं काय म्हणलं अर्जुनराव अहो यातला कुठलाच राम माहिती नाही हो मला माझा एकच राम माहिती राम गावा राम गावा राम मला माझं एकच राम माहिती आहे रामाचे भजन माझे रामाचे भजन रामाचे भजन
3 शब्दांबद्दल मला काही देणं घेणं नाहीये. काय म्हणाला? एक पत्नी, एक पाणी. शेवटचं काय म्हणाला? धनुर्धारी. अहो, या जगामध्ये धनुर्धारी केवळ एकच, तो तुमच्या समोर उभा आहे. तुमचा राम 2 नंबरला जाऊ शकतो म्हणाले धनुर्धारी विद्येमध्ये. मारुतीबाई म्हणाले, एका हाताचा नाही ना. अरे तुला काय माहिती म्हणाले आमच्या रामाच्या बाणांची ताकद, धनुष्यबाणाची ताकद किती आहे समजेल हो देवी सारख्याला. धनुष्यबाणाची ताकद किती आहे तुला काय माहिती आमच्या रामाच्या धनुष्यबाणाची ताकद म्हणाले. ऐकायचं नाही हो आजोबा, तुम्ही काय सांगता? अहो, त्या सीतेला सोडवायला जाताना काय म्हणाला? त्या सीतेला सीता माता म्हणाले. हो म्हणतो म्हणतो. त्या सीता मातेला सोडवायला जाताना तुमच्या रामाने दगडाचा सेतू बांधला. दगडाचा. एवढा धनुर्विद्येत महान ना तुमचा राम, दगडाचा सेतू बांधला म्हणाले. काय त्या रामाची धनुर्विद्या? मारुतीबाईंनी सगळं ऐकून घेतलं. अरे तुला काय माहितीये माझ्या रामाच्या धनुर्विद्येबद्दल? काय माहितीये म्हणाले. अरे त्या माझ्या रामाने त्या सुबाहूला बाण मारला. त्या सुबाहूला बाण मारला. त्या बाणाचा वारा, त्या बाणाचा नुसता वारा त्या मारीच्याला लागला. तो मारीच त्या बाणाचा वारा लागल्यामुळे डिंकन जाऊन उडाला. तो ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाचं नाव झालं मारिचस, आत्ताच ते मॉरिशियस. नुसतं एवढा बाणाचा वारा लागला म्हणून एवढा दूर जाऊन पडला, तर बाण लागला असता तर कुठे गेला असता म्हणाला. तू काय सांगतोस आजोबा? हा धनुर्धारी आहे ना, त्याच्याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती नाहीये. माझी धनुर्विद्या काय आहे तुम्हाला माहितीये? अहो, आमच्या मातेनी, माझ्या मातेनी गजगौरी व्रत केलं होतं. आणि ह्या गजगौरी व्रता करता आम्हाला इंद्राचा ऐरावत हवा होता. आणि या नरवीराने काय केलं माहितीये का तुम्हाला? या नरवीराने काय केलं माहितीये का तुम्हाला? एक असा बाण तयार केला आणि एक कागद तयार केला की जो स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचेल. का? तर माझ्या मातेला इंद्राचा ऐरावत गजगौरी व्रता करता हवाय हे सांगण्याकरता पत्र लिहायचं होतं हो देवेंद्राला. म्हणून धनुष्यबाणाच्या साहाय्याने देवेंद्रापर्यंत जाऊन पोहोचायचं. हे कसं शक्य होतं हो? तो बाण तर देवेंद्रापर्यंत पोहोचायला हवा. म्हणून या नरवीराने काय केलं आजोबा? तो बाण सोडला स्वर्गापर्यंत. एक चिठ्ठी देवेंद्रापर्यंत जाऊन पोहोचली. आता तरी आम्हाला तुमच्यात घ्या म्हणाले. असं नव्हतं हो. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की आमच्या मातेने गजगौरी व्रत करायचं नेमलेलं आहे. ह्या व्रताकरता आम्हाला आपला ऐरावत हवा आहे, तो खाली पाठवून द्या. आणि जर आपण देत नसाल तर आमची सेना तयार आहे. एवढं देवेंद्राने पत्र वाचलं. आमची सेना तयार आहे म्हणाले. एवढं देवेंद्राने पत्र वाचलं. फक्त देवेंद्र सुद्धा फार हुशार होत. पायाने बांधलेल्या गाठी हाताने सुद्धा सुटायच्या. एवढा हुशार आमचा देवेंद्र. देवेंद्राने डोकं लढवलं. देवेंद्राने अर्जुनाला उलट पत्र लिहिलं. अर्जुना, आपणास अनेक आशीर्वाद. आम्ही आमचा ऐरावत खाली पाठवून दिला असता, पण सध्या आमचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीच्या कामकाजानिमित्त सगळे व्यस्त असल्यामुळे आम्ही आमचा ऐरावत पाठवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ऐरावत हवा असेल तर तुम्ही स्वर्गात या आणि घेऊन जा. एवढं पत्र अर्जुनापर्यंत येऊन पोहोचलं देवेंद्रांचं. अर्जुन म्हणाला, देवेंद्राने डोकं वापरलं म्हणाले. का? अहो, जो व्यक्ती स्वर्गात जातो तो परत येतो का म्हणाले. आजोबा, पुढची कथा ऐका. भाग्यश्री मध्ये वृथा जन्मनी
गेले आणि स्वर्गात आले हो आमचे भीमसेन दादा. तो ऐरावत खाली आणला. इंद्रगज भूतला आणिला भुजबळे. इंद्रगज भूतला आणिला भुजबळे. हा शब्द फार फाट म्हणावा लागतो. फाट म्हणावा लागतो. तो बसतच नाही इथे. इथेच बसत नाही. फार अडचण येतो त्या शब्द म्हणायला. त्यामुळे फाट म्हणावा लागतो. माझ्या दादाने तो ऐरावत भुजबळाने, भुजबळ म्हणजे दुसरं तिसरं पण नाही, भुजामध्ये असलेलं बळ, त्या बळाने तो ऐरावत खाली आणला. ही माझ्या बाणांची ताकद आहे म्हणाले. मारुतीराय म्हणाले, एका हाताचा नाही हा, फार उडतंय, फार उडतंय. महाराज जोडो काय करतंय, काय काय करतंय, काय काय करतंय, करू दे म्हणाले. 23 तारीख घेऊ दे म्हणून दाखवतो म्हणाले. आत्ता काही मी बोलणार नाही. 23 तारीख एकदा होऊन जा. मग हाय आणि मी आहे. अरे एवढंच जर तुझ्या बाणांची ताकद आहे ना म्हणाले, तर चल मग तुझ्या धनुर्विद्येची परीक्षा मी घेतो म्हणाले मारुतीला. हो चालेल म्हणाले अर्जुनराव. एक काम करायचं म्हणाले अर्जुन. या समुद्र किनाऱ्यावर तू सेतू बांधायचा. या सेतूवर मी एकटा जाईन. मी एकटा जाईन आणि तो जर का तो सेतू मोडला तर तू काय करशील? अर्जुन म्हणाला, आपली पेटंट प्रतिज्ञा, अग्निकाष्ठ भक्षण काय, लाकडं गोळा करायची, चिका घातवायची, अग्निकाष्ठ भक्षण करायची. ठीक आहे म्हणाले मारुतीला. पण जर का तो सेतू मोडला नाही तर अर्जुना शब्द देतो, मी नोकरी करीन तुझ्याकडे, पाणी भरीन तुझ्याकडे, लक्षात ठेव. मी पैज लावली हो मारुतीरायांनी. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, सोपं आहे म्हणाले. अर्जुन सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे बऱ्याच त्याच्या विद्या त्याच्याकडे होत्या. त्यामुळे तो बाणातला सेतू चांगलं सिमेंट वगैरे वापरून बांधला. आणि तो बांधल्यानंतर मारुतीरायाने म्हणाला, हो मारुतीराय, आजोबा, अहो या, सेतू तयार आहे म्हणाले. झाला पण इतक्या. त्या सेतूवर उडी मारायची म्हणून मारुतीराय असा रनअप घेत होते. रनअप क्रिकेटमध्ये जसा रनअप घेतात बॉलर वगैरे, बॉलिंग टाकतात, ते शोएब अख्तर वगैरे अगदी बाउंड्री लाईन मस्त धावत यायचे. वेग वाढायचा याच्या, त्या एवढ्या स्पीडनी येताना बॉल टाकायचा असतो, तो आपला विषय आहे. मारुतीराय म्हणाले, येऊ का? या म्हणाले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 असे धावत मारुतीराय सेतूपर्यंत आले आणि दंडदिशी आकाशामध्ये झेप घेतली आणि त्या पुलावर दंडदिशी उडी मारली. चक्काचूर होत्या बाणांचा, अगदी चक्काचूर. म्हणजे सांगायचं झालं तर हनुमान जयंतीला जी खेळापत वाटतात तेवढा त्या बाणांचा चुरा झालेला होता. आणि जिथे साक्षात उडी पडली तिथे बुवाला लावण्याचा बुक्का, एवढी मारुतीरायांची ताकद. पराक्रम झाल्यानंतर इकडे अर्जुनाची अवस्था काय झाली हो? त्या म्हाताऱ्याच्या नादाला लागलो
आता हे माझं वय आहे 50 वर्षाचा 52 वर्षाचा मी कुठे म्हाताऱ्याच्या नादाला लागलो म्हणाले. म्हणून असे पाय आपटे जायला निघाले. हो मारुतीराय म्हणले, ओ नरवीर, ओ धनुर्धारी, ओ धनुर्धारी, चाललात कुठे? अहो धनुर्धारी, हो धनुर्धारी म्हणा. तेच ते धनुर्धारी उर्फ धनुर्धारी, निघालात कुठे म्हणाले. आता कुठे एखादा LIC एजंट वगैरे आहे का बघतो, ही पॉलिसी आहे बघतो. आता सगळं उठकायला तर लागणारच मला. हे सगळं नंतर भाऊ, आता एकच पॉलिसी म्हणाली. लाकडं गोळा करायची, चिता रचायची आणि अग्निकांड रक्षण करायचं, बस एकच पॉलिसी. म्हणून लाकडं गोळा करायला मारुतीराय यांच्या बरोबर मदतीला लागले. हो आणि लाकडं गोळा करणं म्हणजे मारुतीरायांचं काय हो, एका बगलेत एक झाड, दुसऱ्या बगलेत दुसरं झाड उपटायचं. हे घे अर्जुना, ओढ लाकडं म्हणाले. अर्जुन आपला लाकडं तोड उपटा करतो, त्याचं चाललंय. आणि अर्जुन म्हणतोय, आजोबा आपल्यामध्ये काही सेटिंग होऊ शकतं का? सेटिंग होणार, बातमी बाहेर जाणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. सेटिंग आता एकच सेटिंग म्हणाले मारुतीला, चित्ता राखायची. आणि हे बघ अर्जुना ते ओलं लाकूड आहे ना, ते जास्त घे म्हणाले. म्हणजे कसं ते डोक्याखाली ठेवलं की कसं मंद जळत जाईल, आपल्याला काही नाहीये. म्हातारा माझ्या मरणावरच टपलाय म्हणाला. आणि हे बघ अर्जुना, ते सुख लाकूड आहे ना, ते घे. म्हणजे ते असं कसं छातीवर ठेवलं की पटकन जळत नाही, पुढे काम सगळं सोपं. आता माझ्याकडे काही पर्याय नाही. त्या रचण्यात आली, 8 दिवशी अग्नी पेटवला, 3 वेळा प्रदक्षिणा घातली त्याच्या बाजूने. आणि आता ते चितेमध्ये उडी मारणार. तेवढ्यात मारुतीराय म्हणाले, ओ नरवीर, अहो तुमचं कोणी आराध्य दैवत असेल तर त्याला एकदा त्याचं स्मरण करा, म्हणजे तुमच्या पुढच्या गोष्टी कशा सुफळ होती. तेव्हा अर्जुनाला आठवलं आपलं कुणीतरी आराध्य दैवत आहे आणि ते आपण हाक मारलं की आपल्या मदतीसाठी धावून येतं. म्हणून अर्जुन प्रार्थना करायला लागले, हे रुक्मिणी रमणा, हे द्वारकाधीशा, आता मला तुझी गरज आहे. बरं माझ्या हातनं चूक झाली, पण आता मला तुझी गरज आहे. धाव आता श्री हरे सागर
एवढं सांगून मोकळे झाले. पण आजोबा, मी काय म्हणतो, हा सगळा प्रकार घडला हे खरं, पण ह्याला कोणी पुरावा आहे का म्हणाले? पुरावा म्हणजे पुरावा म्हणजे काय? अहो, हे या काकाने सेतू बांधला, जो तुम्ही मोडला, त्याला कोणी पुरावा आहे का म्हणाले? नाही. मग आता असं करा, या काकाने पुन्हा सेतू बांधावा आणि तुम्ही पुन्हा त्याच्यावर उडी मारावी. पुराव्याला मी इथे उभा आहे पंच म्हणून. पुढचं काय होतं ते बघूया. मारुतीने म्हणाले ठीक आहे, एक उडी म्हणाले, फक्त एक उडी. 12 वर्षात एक सुद्धा टेस्ट मॅच हरलो नव्हतो, एक सुद्धा सिरीज हरलो नव्हतो. 3 मॅच आरामात जिंकलो. एक उडी म्हणाले, एक उडी बस. थोडा अहंकार आलेला होता. संगतीपासून वावत गेले मारुतीला, चरणापासून वावत गेले भगवंताचा अहंकार थोडा गाठीशी आला. एक उडी म्हणाले फक्त. म्हणून अर्जुन पुन्हा सेतू बांधला आणि मारुतीरायाला सांगितलं मारा उडी. म्हणून मारुतीराय जी उडी मारली, ती उडी पाहिली फक्त अर्जुनाने आणि लागलं गोळा करायला निघाला. आपलं काय आता म्हणाला परत खरं राहिले. दंडशी उडी मारली मारुतीरायाने, पण मगाच सारखा आवाज आला नाही. एखादा चेंडू जमिनीवर आपटून जसा बाउन्स होऊन बाजूला पडतो, त्याप्रमाणे मारुतीराय दंडशी आपटल्याने मुरगुळे होऊन खाली पडले. आवाज झाला नाही म्हणून अर्जुनाने फक्त मागे पाहिलं आणि नाचत लागला, जितमया जितमया जितमया, जिंकलो जिंकलो जिंकलो. गांगुलीने जसा लॉर्ड्सवर टी शर्ट काढला तसे अंगातले कपडे काढले आणि जिंकलो 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 जिंकलो. इकडे मारुतीरायांची काय अवस्था झाली हो. बुद्धिमत्ता वरिष्ठ चलबिचल व्हायला लागली मला. मारुतीराय म्हणाले आतापर्यंत माझी उडी कधी चुकली नाही, उडी कधी चुकली नाही, पण हे असं कसं झालं? सगळा प्रकार लक्षात आला आणि त्या मुलाकडे फक्त मारुतीरायाने पाहिलं. दया उत्कृष्ट गडबड आहे. तुला म्हणे येथे काहीतरी फॉल्ट आहे, इथे काहीतरी गडबड आहे. मारुतीरायाने काय करावं? त्या वाळवंट्यामध्ये त्या लेकराचे पाय उमटलेले होते. त्या पावलाच्या ठशांची मारुतीराय गेले आणि त्या ठशांची माती आपल्या कपाळाला लावली. आणि कपाळाला लावल्यावर मारुतीरायांना काय दिसलं? कंदर्प अगणित पीत छली नवनील नीरद सुंदरम पटपीठ मानवोदडित गुणी शुचि नौमि जनक सुधारम श्रीरामचंद्र कृपालु भव पावलांचे जसे जसे ठसे पुढे जात आहेत तसे तसे मारुतीराय माती कपाळाला लावत आहेत आणि सृष्टीमध्ये काय दिसतं? रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, वरिशोभे रघुनंदन. रत्नजडित सिंहासन
राम त्या सिंहासनावर बसलाय आणि सगळ्यांना प्रसाद देतोय हो. सद्गुरु द्यावा प्रसाद झळकले, सद्गुरु द्यावा प्रसाद झळकले, सद्गुरु द्यावा प्रसाद झळकले, सद्गुरु द्यावा प्रसाद झळकले. आगळा पागळा बलिरा मुका, आगळा पागळा बलिरा मुका, कैकाडी नमुंडा देवा, कैकाडी नमुंडा देवा. नमस्कार घातला आणि वर बघितलं स्वतः रामचंद्र उभे. मारुती रे म्हणाला, रामा अरे रामा, हा तुझा भक्त असता, तुझा भक्त आहे हे मला आधी समजलं असतं तर मी याची अशी परीक्षा घेतली नसती. बरं, अशी अजिबात परीक्षा घेतली नसती. अरे मारुती, अरे तोही माझा आणि तूही माझाच. बरं, अरे त्याला फक्त माहिती नाहीये मी कोण येते, त्याला अजून जाणीव झालेली नाहीये. अर्जुनाचा तिकडे नृत्य चालू आहे, जिंकलो 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 या अवस्थेतून अर्जुन बाहेर पडला नाही आणि असा गोल 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 फिरताना फिरताना आजोबा कोणाच्या पाया पडतात, त्या लेकराच्या पाया का पडत नाही. पुढे आला तर काय दिसतं, देव सुरदेव कंसचाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णमूर्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण याला दिसायला लागले नजरेला आणि तसा जसा जवळ जातोय तशी भगवंतांनी लीला केली हो. अर्जुनाला भगवान राम दिसायला लागले आणि मारुतीला भगवान कृष्ण दिसायला लागले, जेणेकरून या दोघांमध्ये समभाव निर्माण व्हायला हवा. जगमय सुंदर हे ये दो नाम, चाहे कृष्ण हो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. दोन्ही नावं सारखीच आहेत. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. दोन्ही नावं वेगळी जरी असली तरी व्यक्ती एकच आहे. हा भाव निर्माण करून दिला. आणि मारुती रायांना म्हणतात भगवंत, मारुती पैस धरलाय तुम्ही, पैस धरलाय म्हणत. एखाद्या भक्ताची भक्ती कशी असते बरं. भगवंता, अरे तुझ्या दासाचा मी दास म्हणून अर्जुनाच्या पाया पडायला गेले मारुती राय. मारुती अर्जुन म्हणते, अहो आजोबा काय करताय. मारुतीला उठवलं. मारुती, तुझ्यावर आता एक मोठी जबाबदारी मी देणार आहे. भगवंत म्हणाले, यापुढे महाभारताचं फार मोठं युद्ध होणार. या युद्धामध्ये तुझी गरज आम्हाला भासणार आहे. या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करणार आहे आणि या रथावर तू कपिध्वज नाम धारण करून या रथावर आमच्या बसावं अशी माझी इच्छा आहे. मारुतीराय म्हणले, भगवंता तुझ्या बरोबर यायला मी तयार आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे. म्हणाले, मला युद्ध कितीही दिवस चालू दे, 86 दिवस तुझ्या बरोबर युद्ध पाहिलेलं आहे मी, युद्ध कितीही दिवस चालू दे, पण माझी
तुझ्या ज्ञानाचं जे अमृत आहे ते मला त्या अवतारात ऐकायला नाही रे मिळालं. माझ्यासाठी काहीतरी करशील का तुझ्या? काहीतरी करशील का? तुम्ही लक्षात घ्या, महाभारतामध्ये जेव्हा भगवान गोपाल कृष्ण अर्जुनासाठी गीता सांगतात असं आपण सांगतो, पण ती भगवद्गीता जे ज्ञानाचं अमृत हे मारुतीरायांसाठी भगवंतांनी गायलेलं आहे. लक्षात घ्या. आणि हे केव्हा घडतं? जेव्हा भगवंताच्या चरणाची खरी प्रीत असते, जेव्हा विवेक आणि तो मनुष्य सतत प्रवास करत असतो आणि नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती चराचरात दुसरं तिसरं कोण नाही हो, माझा देव आणि मी, दुसरं कोण नाही माझ्यासाठी. बरं, या भावनेने जो जीवनभर प्रवास करतो त्यालाच भगवंत खरे प्राप्त होतो. लक्षात घ्या. आणि आपण सुद्धा आपली भक्ती अशीच वाढवू शकतो. देशभक्ती असते, धर्मभक्ती असते किंवा देवभक्ती असते, जेव्हा आपण सगळे विवेकाने मागायला लागू तेव्हा हे एवढे मोठे आपण उत्सव करू शकणार नाही. विवेकाची कास धरल्याशिवाय भगवंताच्या चरणाची प्रीत लागणार नाही. आणि ही जर प्रीत लावून घ्यायची असेल तर भगवंतावर प्रेम हे महत्वाचं आहेच, पण आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या आज दाऊ भवितव्य मातृभूते पृथ्वीस जिंकणारे आले अनेक माझी निशाण त्यांचे उरले जगात गोठे गेले सहस्र वर्षे लढलो न थांबवानी कसली सिकंदराची उरली न मृत्तिकाही आम्ही काळपुत्र आम्हा येईल मरण कैसे जगून आज दाऊ भवितव्य मातृभूते. हे राष्ट्र संकटांचे, हे राष्ट्र संकटांचे लढले अनेक वेळा नील जिंकले हे भासे अजेय काळ आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला जरी तोडीने पळाले तरी स्पर्शी तो न भाला याचेच पुत्र आम्ही जयवंत ते सदा जगून आज दाऊ भवितव्य मातृभूते. जरे काल कूट प्यालो तरी नाही मृत्यू आला अग्नीत पद्मिनीचा जळतो कधी न आत्मा काहेर कन्यकांचे जरी देह आज मुरले आत्मे तरे दयांचे अतिदिव्य रूप झाले ते प्राण बुझे आम्ही प्राण या जगाचे जगून आज दाऊ भवितव्य मातृभूते. शेवटचं कडवं फार महत्वाचं आहे हो. ही चिन्मयी भरतभू, ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता, जगतास ज्ञान देता ही देव जन्मभूमी
आम्ही प्राण या जगाचे आज दाऊ भवितव्य मातृभूते आम्ही पुत्र मृगाचे आम्ही पुत्र या घरी आज दाऊ भवितव्य मातृभूते भवितव्य मातृभूते भवितव्य मातृभूते बोला भारत माता की जय. त्यामुळे या देशाचं भवितव्य आपल्या हिंदूंच्या हातात आहे आणि हिंदू हितासाठी जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती हेच ब्रीद लक्षात घेऊन आपण आपली पावलं पुढे टाकत जाणं आणि 20 तारखेला योग्य ती बटणं लागणं हे आपल्याच हातात आहे. तेव्हाच आपण हे उत्सव प्रतिवर्षी साजरे करणार. आता आपल्या डोक्यावर असणाऱ्या टोप्या जर आपल्याला वाटत असेल की बदलू नये तर योग्य ती बटणं 20 तारखेला दाबून आपले उत्सव मोठ्या धामधुमीत कसे साजरे होतील याकडे आपण लक्ष देऊया. म्हणून नामदेव महाराज आपल्याला मूळ सत्य सद्गुरु द्यावा प्रसाद जण करे तीर्थ चरणी ते शीतल तीर्थ चरणी ते शीतल तीर्थ चरणी ते शीतल प्रसाद धड करे सद्गुरु द्यावा प्रसाद धड करे सद्गुरु द्यावा प्रसाद धड करे सद्गुरु द्यावा प्रसाद धड करे आला पगला पहिला मुका आला पगला पहिला मुका कैकाडी रमुका देखा कैकाडी रमुका देखा ऐसे आवाज योग्य त्या मार्गाला दोघांना लावलं आणि भगवंताच्या चरणाची प्रीत कशी महत्वाची आहे आणि विवेकाने राहिलं विवेकाने वागलं तर ती प्रीत कशी लागते हे
हाच उपदेश करता जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती 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 Jai Bhagavad
ऐसे जाणवी नाम भक्ती करिता